Hare Krishna. Am I audible? Yes, we can hear you. तर सर्वांचं स्वागत आहे आजच्या या 3 दिवसीय सुखी जीवनाचा मार्ग या जी मालिका आहे त्याच्यातलं असं दुसरं पुष्प आहे. परमपूज्य श्री कृष्ण चैतन्य स्वामी महाराज यांच्याद्वारे आज आत्म्याचा शोध याच्यावरती महाराज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर या ठिकाणी आपण पाहत आहे की श्री कृष्ण चैतन्य स्वामी महाराज आपल्याला दिसते की त्यांचं दर्शन होतंय का? 1 मिनिट मी त्यांचा व्हिडिओ क्लिन करतो. तर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचं नाव आहे परमपूज्य श्री कृष्ण चैतन्य स्वामी महाराज. हे मूळचे USA अमेरिका या ठिकाणचे आहेत आणि न्यूयॉर्क मध्ये 1965 साली त्यांचा जन्म झाला. ज्या वर्षी प्रभुपाद अमेरिकेला या हरे कृष्ण संकीर्तनाचा प्रचार करण्यासाठी गेले होते त्याच वर्षी महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि 1966 मध्ये त्यांची मावशी प्रभुपादांचं टॉम्किन्स स्क्वेअर पार्क या ठिकाणी कीर्तन व्हायचं. त्या कीर्तनामध्ये त्यांची मावशी कीर्तन ऐकण्यासाठी जायची आणि वयाच्या 12व्या वर्षीच त्यांनी या हरे कृष्ण महामंत्राचा जप चालू केला. आणि ते ज्यावेळेस 15 वर्ष झाले त्यावेळेस त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या मावशीने त्यांना भगवद्गीता ॲज इट इज जशी आहे तशी भगवद्गीता भेट दिली आणि मग त्यांची अध्यात्मामध्ये आणखी रुची वाढत गेली. तर महाराजांची विशेष गोष्ट आहे की महाराजांना भरपूर वाद्य, शास्त्रीय संगीत आणि विशेष फॉरेन संगीतचे पण भरपूर वाद्य वाजवता येतात. विशेष करून वयाच्या 6व्या वर्षापासून त्यांनी गिटारचे धडे सुरू केले. वयाच्या 7व्या वर्षी ट्रम्पेट नावाचं विशेष वाद्य आहे त्यामध्ये महाराज एक्सपर्ट आहेत आणि जवळजवळ महाराजांना 16 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवता येतात. आणि महाराजांनी 1984 मध्ये ते इस्कॉनच्या संपर्कात, इस्कॉनचे हरे कृष्ण मंदिर बोस्टन या ठिकाणी त्या ठिकाणी आले आणि त्याच वेळी ते अमेरिकेमध्ये ध्वनी अभियांत्रिकी त्याच्यामध्ये त्यांनी डिग्री घेतली 1987 मध्ये आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या मोठमोठ्या रॉक संगीत कार्यक्रमामध्ये ते भाग घेऊन जवळजवळ 25 वेगवेगळ्या देशामध्ये फिरलेले आहेत. आणि ज्यावेळेस 1991 साली ते आयर्लंड येथे त्यांनी ठरवलं की संपूर्ण जीवन या हरे कृष्ण मुवमेंटच्या प्रचारासाठी वाहून घ्यायचं त्यांनी ठरवलं. आणि त्यावेळेस त्यांनी लंडन मध्ये भक्तिवेदांत मॅनर नावाचं एक विशेष मंदिर आहे, जॉर्ज हॅरिसन यांचं ते स्वतःच राहतं घर त्यांनी प्रभुपादांना दिलं होतं. त्या ठिकाणी आज खूप मोठं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी ते सखोल या मुवमेंटचा अभ्यास करण्यासाठी गेले आणि नंतर कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी ते नंतर पदयात्रेमध्येही महाराज जॉईन झालेले आहेत. बेलफास्ट ते मॉस्को अशी एक पदयात्रा अरेंज केली होती मोठी. त्याच्यामध्ये ते हॉलंड, बेल्जियम, फ्रान्स, स्पेन या देशातून प्रवास करत करत त्यांनी पदयात्रा जॉईन केलेली आहे. तर मागच्याच वर्षी महाराजांना संन्यास दीक्षा मिळालेली आहे. तर आधीचं नाव आपल्याला माहित असेल, एकलव्य प्रभू असं होतं. नंतर त्यांना संन्यास दीक्षा परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्याकडून मागच्या वर्षी मिळालेली आहे. तर आता महाराज वेगवेगळ्या सेवा करतात. तसं इस्कॉनची गव्हर्निंग बॉडी आहे GBC ज्याला म्हणतात, त्या GBCचे ते डेप्युटीज सदस्य आहेत. शिवाय इस्कॉनचे जे कीर्तन मंत्रालय, कीर्तन मिनिस्ट्री त्याचे सदस्य आहेत, त्याचे सचिव आहेत. तसंच इस्कॉन तर्फे जागतिक हरिनाम उत्सव, वर्ल्ड होली नेम फेस्टिवल साजरा केला जातो. तर त्याचे सुद्धा ते समन्वयक आहेत. तर महाराज जी संपूर्ण जगभर प्रचार करतात वेगवेगळ्या देशामध्ये आणि अतिशय त्यांची पकड आहे. थोडंफार ते हिंदी शिकलेले आहेत परंतु महाराज मराठी जाणत नाहीत. तर आज ते आपल्याला इंग्रजीमधून प्रवचन देतील आणि त्याचं भाषांतर मी करेन. तर मी विनंती करतो, आय रिक्वेस्ट हिज होलीनेस फर्स्ट ऑफ ऑल वी विल वेलकम की आपण सर्वजण त्यांचं स्वागत करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. So now I request His Holiness Sri Krishna Chaitanya Swami Maharaj to please guide all these devotees. Hare Krishna.
Thank you so much, Damodar Arjun Prabhu. बहुत धन्यवाद दामोदर अर्जुन प्रभु, मैं आपको बहुत आभारी हूँ। तो पहले आप सब मेरे साथ इस प्रणाम कीजिए, इस मंगलाचरण करेंगे। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। Shri Chaitanya Manobishtam Sthapitam Jena Bhutale Svayam Rupa Dhammayam Dhati Sthapitam Vandeham Shri Yuta Parapadam Shri Guru Vaishnavam Shri Rupam Sarvajata Sahagana Harivanatam Tam Sajivam Sadvaitam Savadutam Parijanam Krishna Chaitanya Devam Shri Radha Krishna Padam Sahagana Lalita Vivasathanvitamsta Namatam Vishnupadaya Krishna Pristhaya Bhutale Srimate Bhakti Vedanta Svaminiti Namane Namaste Saraswati Deve Gauravani Pracharane Nirvishesha Shunyavadi Paschatadeshakarane Jai Shri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Shri Advaita Gadadhar Shivasadi Gaura Bhaktivinoda Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna. Hare Krishna. So we welcome everyone today to our continuation, Sukhi Jivan Ke Marg, a path to happiness. This is our session. मी आज या कार्यक्रमाच्या या दुसऱ्या सेशन मध्ये तो सुखी जीवनाचा मार्ग यामध्ये सर्वांचं स्वागत करतो. And today we'll be discussing the knowledge of the soul. आज आपण आत्म्याचं ज्ञान घेऊया. So the first question are, who are you? तर प्रथम प्रश्न आहे की आपण कोण आहात? When Sanatana Goswami met Sri Chaitanya Mahaprabhu in Prayag, in Varanasi, he inquired from him, Ke Ami, who am I? ज्यावेळेस सनातन गोस्वामी वाराणसीमध्ये चैतन्य महाप्रभूंना भेटले त्यावेळेस त्यांनी विचारलं की मी कोण आहे? So this should be the first question that we're asking. तर हा आपला प्रथम प्रश्न असला पाहिजे. One time, Srila Prabhupada was at a school program in a school with many young children. एकदा श्रील प्रभुपाद एका शाळेतील कार्यक्रमामध्ये होते. Srila Prabhupada is the founder Acharya of ISKCON. His picture is here up on the wall behind Dharmaraj Prabhu. श्रील प्रभुपाद हे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत. या ठिकाणी डाव्या बाजूला त्यांचा फोटो आहे पाठीमागे. So Srila Prabhupada, he addressed the students and he said, who amongst all the students is the most intelligent? श्रील प्रभुपादांनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रश्न विचारला की आपल्यापैकी सर्वात बुद्धिमान हुशार कोण आहे?
Prabhupada said, please, the most intelligent student should come up to the front and stand here with me. प्रभुपादांनी विनंती केली की जो आपल्यापैकी बुद्धिमान विद्यार्थी असेल तर त्यानं पुढे यावं आणि या ठिकाणी उभं राहावं. So the teacher and all the students, they indicated one young boy to come up to the front. त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एका तरुण मुलाला पुढे येण्यासाठी सांगितलं. So Srila Prabhupada turned to the boy and he said, good morning, Hare Krishna. What is your name? My name is Sanjay. माझं नाव संजय आहे. तर प्रभुपादांनी त्या मुलाला प्रश्न विचारला, शुभ प्रभात, तुझं नाव काय आहे? तर तो म्हणाला की माझं नाव संजय आहे. So then Srila Prabhupada said, I want to ask you some questions. त्यावेळेस श्री प्रभुपाद म्हणाले, मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. And Sanjay said, yes, please go ahead. तर ठीक आहे, प्रश्न विचारू शकता. So then Srila Prabhupada said, what is this? श्री प्रभुपादांनी विचारलं, हे काय आहे? This is my head. हे माझं डोकं आहे. Oh, okay. What is this? हे काय आहे? हा माझा, this is my hand. हा माझा हात आहे. Okay. What is this? हे काय आहे? हा माझा खांदा आहे. This is my shoulder. Okay, you say, this is my head, this is my hand, this is my shoulder, then where are you? अरे तू म्हणालास हे तुझं डोकं आहे, हा तुझा खांदा आहे, हा तुझा हात आहे. अरे तू आहेस कुठं नेमकं? So Sanjay, he gave an expression. संजय आश्चर्य लाव. खरंच की? So Sanjay was confused. So Srila Prabhupada said, okay, you can sit down. तर त्यावेळेस प्रभुपाद म्हणाले त्या मुलाला, आता तू खाली बसू शकतोस. So from this, we learn very important lesson. तर या गोष्टीतून आपण एक खूप महत्त्वाचा मुद्दा शिकू शकतो. We say my head, my hand, my shoulder, but where am I? मी म्हणतो की माझं डोकं, माझा हात, माझा खांदा, पण मी आहे कुठं? I am the soul within inside this body. तर मी आत्मा आहे, या शरीरामध्ये स्थित आहे. I am different from the body. The body and the soul are different. मी या शरीरापेक्षा वेगळं आहे. शरीर आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत. Hare Krishna. Can you hear me properly? Yes. Am I audible? Yes. More clearly. Very good, very good. So I want to ask all of you, do you believe in the soul? Yes or no? Please write in the chat. मला प्रश्न आपल्या सर्वांना विचारायचा आहे की आपण आत्म्यावर विश्वास ठेवता की नाही? आपलं उत्तर आपण चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. And you can say why also. आणि का ते पण आपण लिहू शकता. का विश्वास ठेवता? Okay, yes, 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 yes. You have to say why. क्यों? तर भरपूर जणांचे उत्तर आले आहेत, होय आम्ही विश्वास ठेवतो, पण का ते पण आपण लिहू शकता. Okay, yes, Pooja says yes. Leela Surupini Devi Dasi says yes. And she gives some reason. Oh, because body is temporary. Yes, correct. And soul is eternal. Good. Gopal says yes. Jagannath says yes. Chanchali says yes, because our soul is pure. Okay. Lakshmi says yes. Sarita, yes. Monica, yes. Atma is Shasvatam, eternal. Yes. Body dies. Yes. Yogita, yes. Rohini, yes. Kyo? का? Ka. Okay. So that's good. A lot of people, they say yes. Everyone is saying yes. But people are not giving strong evidence. So we'll continue with our discussion. तर भरपूर लोकांचं म्हणणं आहे की होय आत्मा आहे की आत्म्याच्या अस्तित्वावर आम्ही विश्वास ठेवतो, परंतु त्यांनी
का ते कारण व्यवस्थित लिहिलेलं नाही, तर आपण ही चर्चा चालू ठेवूया. Onkar, soul is eternal, body is temporary. Rudra, yes. Soul is part of the Lord. Okay. AJ Gamirez. Mahamantra Dasi, Devi Dasi. Yes, because our soul is pure. Okay, very good, very good. Okay, so I'm going to give you an example that Srila Prabhupada gives. मी आपणाला एक उदाहरण सांगेन जे श्रील प्रभुपाद सांगायचे. I'd like to also thank everyone who has shared. And Santosh, thank you for your yes. Thank you for everyone who has shared on the chat. ज्यांनी ज्यांनी या चॅट बॉक्स मध्ये उत्तर दिले त्या सर्वांना धन्यवाद. May aapka bahut abhari ho. He says, Apla atma ha apla pratibhimbha ahe. Right? What does that mean? You can translate. Yes. Our soul is our reflection, he's saying. It's a reflection. Okay, good. So when somebody dies and you see someone dead in front of you, the reaction is, he's gone, he's gone. जर आपल्या समोर कोणी व्यक्तीने शरीर सोडलं तर आपली प्रतिक्रिया असते, तो गेला, तो गेला. So this is the same in every language. तर प्रत्येक भाषेमध्ये हीच प्रतिक्रिया असते. He's gone, he's gone. तो आता गेलेला आहे, तो गेलेला आहे. In Japan, in Australia, in America, in Mexico, in India, anywhere in the world, everyone says, he's gone, he's gone. जपान, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा भारतामध्ये सर्वत्र हेच म्हणतात, तो गेला आता, तो गेला. So the body is there right in front of you. शरीर आपल्या समोरच आहे. So what has gone? Who has gone? मग कोण गेला? It's the soul. The Atma has gone. तर तो आत्मा आहे, तो निघून गेलेला आहे. It's common sense. ही सामान्य गोष्ट आहे. And there are also some scientific proof of the existence of the soul. आणि या आत्म्याच्या अस्तित्वाचे काही शास्त्रीय दाखलेही आहेत. One is called the near-death experience. त्यापैकी एक आहे ज्याला म्हटलं जातं मृत्यू नजदीकचे अनुभव. It is also called the out-of-body experience. त्याबरोबर त्याला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स किंवा शरीराबाहेर अनुभव असे म्हटलं जातं. But first, I want to quote one shloka from Bhagavad Gita. मला सुरुवातीला भगवद्गीतेतला एक श्लोक सांगावासा वाटतो. Please repeat after me. माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. Dehinosmin yatha dehe. देहिनस्मिन् यथा देहे. Komaram yovanam jara. कौमारं यौवनं जरा. Tata dehantara praptir. तथा देहान्तर प्राप्तिर्. Dhirastatra namuyati. धीरस्तत्र न मुह्यति. This is Bhagavad Gita, chapter 2, text number 13. हा भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 13वा श्लोक आहे. As the embodied soul continuously passes in this body from boyhood to youth to old age, the soul similarly passes into another body at death. A sober person is not bewildered by such a change. त्याप्रमाणे देहधारी जीव या शरीरामध्येच लहानपणापासून तरुणावस्थेतून म्हाताऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश करतो. तद्वतच मृत्यूच्या वेळेस आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि जो धीर व्यक्ती आहे या स्थित्यंतरामुळं या देहांतरामुळं So science explains that every cell in our body changes after 7 years. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी आहेत त्या 7 वर्षामध्ये पूर्ण नवीन पेशी येतात. So we are already changing our bodies. आपण आपले शरीर बदलत आहोत.
This is a famous picture called the changing bodies. तर हे खूप प्रसिद्ध चित्र आहे. त्याच्यामध्ये देहांतराची प्रक्रिया दाखवलेली आहे. We can see, if you see this picture, very nice picture, we take Yeah. birth as a small baby. या ठिकाणी आपण पाहू शकता की आपण एक लहान मूल म्हणून जन्म घेतो. And then we become a youth, Komaram Yauvanam. त्यानंतर आपण तरुण होतो, कुमार, यौवन. And then Jara, we come to old age. त्यानंतर आपण म्हातारे बनतो. Now, our body is changing, but the soul is the same within the body. या ठिकाणी शरीर बदलत आहे, परंतु शरीरातला आत्मा आहे तोच आहे. So then, even within this lifetime, we're changing body many times. तर आपण या जीवनामध्ये अनेक शरीर बदलत आहोत. From the age of 1 to the age of 7, and then from 7 to 14, 14 to 21, 21 to 28, 28 to 35, 35 to 41, 41 to 48, 48 to 56, 56 to 62, 62 to 69. At least, maybe if we live long, 10, 12 times we'll change body in this lifetime. तर आपण या जीवनामध्ये प्रत्येक 7-7 वर्षांनी पकडलं तर 7, 14, 21 या पद्धतीनं कमीत कमी 10 ते 12 शरीर बदलतो. So if you do not see your mother for 10 years and you come back, she will recognize you. Oh, Deepak, you've come home to see me. How nice. तर आपण आपल्या आईला जर 10 वर्षांनी पाहिलं नाही आणि 10 वर्षांनी भेटायला आलो तर आपली आई आपल्याला ओळखते. ओ दीपक, तू मला पाहायला आलेलास. Body is totally different. तर शरीर पूर्णपणे बदललेलं असतं. But the soul is the same. पण आत्मा तोच आहे. So now we come to the scientific evidence. तर आपण आता काही शास्त्रीय पुरावे पाहू. This is called NDE, near death experience. त्याला म्हटलं जातं मृत्यू नजदीकचे अनुभव. There's a doctor named Dr. Michael Saban. तर मायकल सॅबॉन नावाचे एक डॉक्टर आहेत. He's from USA. ते अमेरिकेतील आहेत. He's a professor. ते मोठे प्रोफेसर आहेत. He's a cardiologist हृदयरोग तज्ञ आहेत. at Emory University. Which university? And he founded the International Association of Near-Death Studies. आणि त्यांनी या मृत्यू नजदीकच्या अनुभवाचं एक आंतरराष्ट्रीय व्याख्यान तयार केलेलं आहे. And he wrote 2 books on this topic. आणि याच विषयावर त्यांनी 2 So पुस्तके one of लिहिली आहेत. the topics in his book was there was one patient and she was undergoing a very serious operation. तर त्यातला एक अनुभव असा आहे की एक रोगी होता, त्याच्यावरती मोठी शस्त्रक्रिया चालू होती. And she was under total anesthesia. She was unconscious. तर ती जी स्त्री होती तिला भूल दिलेली होती आणि त्याच्यामध्ये ती पूर्ण अचेतन अवस्थेमध्ये होती. There was a machine monitoring her heart rate. Boom, 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 boom. तर हृदयाचे ठोके मोजणारी मशीन त्या ठिकाणी होती. All of a sudden, the machine flatlined. Her heart stopped. आणि अचानक ते जे मशीन ज्याच्यावरती हृदयाचे ठोके दाखवले जातात त्याच्यामध्ये लाईन, सरळ लाईन आली. याचा अर्थ असतो की आता हृदयाचे ठोके बंद पडलेले आहेत. So the doctors, they rushed to resuscitate her. They took some shockers and they started her heart moving again. Boom, 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 boom. तर त्यावेळी डॉक्टरांनी तिला कृत्रिमरित्या श्वास देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ती जिवंत राहू शकेल. So later, the doctor came to see her. How is she doing? नंतर डॉक्टर तिला पाहण्यासाठी आले की ती कशी आहे सध्या. And she says, I'm fine, but I had a very strange experience. तर ती म्हटले की मी आता व्यवस्थित आहे पण मला एक विशेष अनुभव आलेला आहे. I felt like I was floating above the operation theater. मला असा अनुभव झाला की मी या ऑपरेशन थिएटर आहे
याच्या वरती आकाशामध्ये तरंगत होते. I could see my own body being operated upon. आणि मी स्वतः माझ्या शरीराचं ऑपरेशन होत असताना पाहू शकत होते. And then I went up to the terrace of the hospital. मी त्यावेळेस या हॉस्पिटलच्या टेरेस वरतीही गेले. But the doctor says that door is locked to the terrace. No one has been outside for 6 months. त्यावेळी डॉक्टर म्हणाले की या टेरेसचा दरवाजा 6 महिन्यापासून बंद आहे, तर कोणी जावं गेलेलं नाही. And the patient said, she said, I saw there was a water tank on the terrace, some torn down shoes. There was a beautiful oak tree growing there. तर तिनं त्या टेरेसवर ज्या ज्या गोष्टी आहेत, पाण्याची टाकी किंवा काही शूज आहेत किंवा ओक वृक्ष आहे, त्याचं वर्णन केलं. So like this, he opened the terrace door, he went out and he saw everything she said was true. तर ते डॉक्टरांनी ज्यावेळेस ते गेले आणि त्या ठिकाणी त्या टेरेसचा दरवाजा उघडून पाहिलं, तर तिने सांगितलेली सगळी गोष्ट खरी होती. So then this doctor, Michael Saban, he said he got faith in this event, and he said he started doing research over the course of 3 decades. तर त्यावेळेस त्या डॉक्टरांना या मृत्यू नदीच्या अनुभवावरती विश्वास आला आणि मग ते उरलेले जवळ 30 वर्ष त्याच्यावरती संशोधन करू लागले. And he formed the International Association of Near-Death Studies. तर या मृत्यू नदीच्या अनुभवावरती अभ्यास करण्यासाठी त्यांनी एक आंतरराष्ट्रीय चळवळ चालू केली. And he wrote 2 books on the topic. आणि या विषयावर त्यांनी 2 पुस्तकं लिहिली. Yes. So the next scientific proof we have after the near-death experience, we have this proof of reincarnation. तर आता त्याच्यानंतर आपण दुसरा पुरावा पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये पुनर्जन्म सिद्ध होतो, ते आहे पुनर्जन्म. Okay, so this is called past life memories. तर याला म्हटलं जातं पूर्वजन्मीचे अनुभव. So there was one Dr. Ian Stevenson. तर एक डॉक्टर होते, त्यांचं नाव होतं इयान स्टीव्हन्सन. He's born in Canada and he was working in the USA. ते त्यांचा जन्म कॅनडामध्ये झाला होता आणि ते अमेरिकेमध्ये कार्य करत होते. He was doing research on reincarnation cases for over 40 years. त्यांनी जवळजवळ 40 वर्ष या पुनर्जन्मावरती अभ्यास केलेला आहे. And he reviewed more than 3,000 cases. आणि त्यांनी अशा 3000 पेक्षा अधिक घटनांचा अभ्यास केलेला आहे. And he wrote 300 papers. आणि त्यांनी 300 पेपर लिहिलेले आहेत या विषयावर. And 14 books. आणि 14 पुस्तकं. So one of the cases he spoke about was a person named Deep Kapadia. त्यापैकी एक घटना आहे ज्याच्यामध्ये दीप कपाडिया नावाच्या व्यक्तीची. So Deep Kapadia was born on 21st May 1979. 21 मे 1979 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. He was born in Mumbai, in Borivali. मुंबईमध्ये बोरिवली या ठिकाणी या दीप कपाडियाचा जन्म झालेला होता. When he was 10 years old, he began talking. ज्यावेळेस ते 10 वर्षाचे झाले त्यावेळेस ते चांगलं बोलू लागले. And he was talking about visiting Udaipur. आणि त्यावेळेस ते उदयपूरला भेट देण्याविषयी बोलत होते. That's in Rajasthan. जे राजस्थान मध्ये आहे. But none of his family members had ever been there. तर त्याच्या घरच्यांनी विचारलं की आपण त्या ठिकाणी गेलेले आहात का? Then when he was 2 years old, he started speaking in Marwari. तर ते 2 वर्षाचे असताना मारवाडी भाषेमध्ये बोलू लागले. But none of his family members spoke Marwari. पण त्यांच्या घरातील इतर कुणीही मारवाडी बोलू शकत नव्हतं. Then it came when he was 2.5 years old, they went to bring him to Udaipur to see what was going on. ज्यावेळेस ते 2.5 वर्षाचे झाले त्यावेळेस त्यांच्या घरच्यांनी त्यांना उदयपूरला नेलं पाहण्यासाठी की काय होतंय.
So as soon as he got down in Udaipur, he began recognizing different landmarks. ज्यावेळेस ते उदयपूरमध्ये उतरले त्यावेळेस त्यांनी ओळखायला चालू केलं की या प्रकारे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. This is the station, this is the palace, different places. He knew them. तर त्यांना तिथल्या गोष्टी भरपूर गोष्टी माहित होत्या की हे स्टेशन आहे किंवा हा राजवाडा आहे ते आहे. And he brought his family members. Look, this is my house. आणि त्या मुलानं त्यांच्या घरच्यांना एका ठिकाणी आणलं आणि म्हटले बघा हे माझं घर आहे. And the people there were shocked. लोकांना आश्चर्य वाटलं. He was only 2.5 years old, but he had a resemblance with the other family members. He looked like the other family members. तर तो 2.5 वर्षाचा होता परंतु तो दुसऱ्या एका कुटुंबातील व्यक्तीसारखा दिसत होता. So the one person there was about 40-50 years old, and Deep Kapadia said, "This is my son." तर तिथं एक 40-45 वर्षाचा व्यक्ती होता आणि हा 2 वर्षाचा मुलगा म्हटला की हा माझा पुत्र आहे. And he was 2.5 years old. आणि हा जो मुलगा आहे जो सांगत आहे तो फक्त 2.5 वर्षाचा होता. So the son was also feeling emotional because there was a strong connection. तर त्या मुलालाही अशा खूप भावना येत होत्या. So the son, the 50-year-old son, picked up the father, the 2.5-year-old father, and was carrying him. तर या 40-45 वयाच्या त्या व्यक्तीनं त्याच्या वडिलांना की जो आता छोटा मुलगा झालेला होता तर त्यांना उचलून घेतलं. And so Deep Kapadia went a few doors down the street and said, "Look, there is a temple. Here is the temple." तर ते ज्यावेळेस खाली गेले त्यावेळेस दीप कपाड्याने सांगितलं की पहा इथे या ठिकाणी मंदिर आहे. But there was no mandir. पण त्या ठिकाणी मंदिर नव्हतं. But the people there said there was a mandir here 50 years ago. पण बाकीचे लोक होते ते म्हटले की 50 वर्षापूर्वी इथं मंदिर होतं. So then it was revealed that in his previous life, Deep Kapadia was Panalal Agarwal. तर नंतर समजलं की हा दीप कपाडिया जो 2.5 वर्षाचा मुलगा आहे तो 50 वर्षापूर्वी मागच्या जन्मामध्ये पन्नालाल अग्रवाल नावाचा व्यक्ती होता. Who was the chief security officer of the city palace. की जो पन्नालाल जो महाल होता त्याचा मुख्य सुरक्षा अधिकारी होता. So they went to the city palace. आणि ते तिथल्या सिटी पॅलेस मध्ये गेले. And Deep Kapadia told the guards there that there are kerosene fans that run on kerosene. Kerosene. Kerosene is like petrol. Okay, तर त्यावेळेस त्या दीप कपाडिया या मुलांना सांगितलं त्या तिथल्या सिक्युरिटीला की या ठिकाणी केरोसिन फॅन आहे. And the guards said no kerosene fans here. तर जे सिक्युरिटी गार्ड आता होते ते म्हटले की अशा प्रकारचे ते या ठिकाणी नाहीये. So Deep Kapadia took them inside and showed in one drawer there were the kerosene fans. तर त्या दीप कपाडियानं त्या सिक्युरिटी गार्डला नेलं आणि तिथं एक डॉर उघडून दाखवलं की या ठिकाणी ते आहेत. And he could on them also. आणि त्यांनी ते चालू पण केले. And then he told them, "You remove this wall frame, and behind this frame there's a secret door to escape from the palace." तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी भिंतीवर अडकवलेली ही जी फ्रेम आहे तुम्ही बाजूला सारा आणि या ठिकाणी गुपचूप पलायन करण्यासाठी एक रस्ता आहे. And they removed the frame and they found the secret door. आणि ज्यावेळेस त्यांनी ती फ्रेम काढली त्यावेळेस त्या ठिकाणी एक गुप्त दरवाजा सापडला. So everyone was amazed. आणि प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला. So it was understood that he was murdered in 1976 by poisoned milk. You remembered that? तर त्यांना आठवलं की 1976 मध्ये त्यांना दुधामध्ये विष पाजून मारलं गेलं होतं. Because some of the other guards, they envied his close position to the king. कारण दुसरे जे सिक्युरिटी गार्ड होते त्यांच्या राजाच्या नजदीक अनुभवामुळे ईर्ष्याळू बनले होते.
So there are more details about Deep Kapadia. It's very interesting. तर या दीप कपाड्याबद्दल आणखी भरपूर काही गोष्टी आहेत. And I just put a link in the chat with an article about Deep Kapadia. तर या ठिकाणी मी चॅट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. याच्यामध्ये दीप कपाड्याची संपूर्ण माहिती आहे. आपण त्याच्यावर क्लिक करू शकता आणि नंतर माहिती घेऊ. You can watch it later. तुम्ही नंतर ते पाहू शकता आणि नंतर वाचू शकता. So this is very incredible. There are thousands of cases of reincarnation. तर हे खूप आश्चर्यकारक आहे. अशा हजारो घटना आहेत पुनर्जन्माच्या. So from all of these things, from the common sense, from the Bhagavad Gita, from the near-death experiences, from the past life experiences, we understand the presence of the soul. तर अशा प्रकारे सामान्य बुद्धीद्वारा किंवा भगवद्गीतेतून किंवा मृत्यू नजदीकच्या अनुभवातून किंवा पुनर्जन्माच्या कथेतून आपण आत्म्याबद्दल जाणून घेऊ शकतो. So we have the soul and we have the body. तर एक शरीर आहे आणि एक आत्मा आहे. The soul is eternal and the body is temporary. आत्मा जो आहे शाश्वत आहे आणि शरीर नाशवान आहे. Natvam evaham jatu nasam, natvam neme janadipaha, nachaiva nabhavishyamaha, sarve vayana taparam. Lord Krishna says in Bhagavad Gita, never was there a time when I did not exist, nor you, nor all these kings, nor will there ever be a time when any of us ceases to be. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात की असा कुठलाही वेळ नव्हता ज्या काळी तू अस्तित्वात नव्हता, मी अस्तित्वात नव्हतो आणि हे राजे अस्तित्वात नव्हते आणि असा कधीही काळ असणार नाही. So one time there was a lady and she wanted to buy a pet. एक महिला होती आणि तिला एक पाळीव पक्षी प्राणी पाळण्याची इच्छा होती. And she went to the pet shop. आणि ती एका दुकानामध्ये गेली. She saw cats. तिनं काही मांजर पाहिली. Meow. She saw the dogs. Ruff, ruff, ruff. तिनं मांजर पाहिले, कुत्रे पाहिले. She saw the fish. तिनं काही मासे पाहिले. But she did not see any pets she liked. तर त्यापैकी तिला काही आवडलं नाही. Then she saw Suvarna Pinjara, beautiful golden cage. नंतर तिने एक सुवर्ण पिंजरा पाहिला. And she purchased the cage. आणि त्यावेळेस तिनं तो पिंजरा विकत घेतला. And she was polishing the cage. आणि ती त्या पिंजऱ्याची काळजी घ्यायची, त्याला दररोज पॉलिश करायची. But she did not know that inside the cage was a bird. पण तिला माहित नव्हतं की त्या पिंजऱ्याच्या आत एक पक्षी आहे. So she did not feed the bird. तिनं त्या पक्षीला कधीच खाऊ घातलं नाही. The bird died. आणि तो पक्षी मेला. So the moral of the story is, the lesson that we learn तर या कथेतून आपण शिकू शकतो is that the bird is compared to the Atma and the cage is compared to the body. तर या ठिकाणी पक्षाची तुलना आत्म्याशी केलेली आहे, तर याच्या पिंजऱ्याची तुलना शरीराबरोबर केलेली आहे. We have to take care of this body. आपल्याला या पिंजऱ्याची किंवा शरीराची काळजी घ्यावीच लागेल. We have to feed the body, brush the teeth, wear clean clothes. तर आपल्याला शरीरासाठी अन्न द्यावं लागेल किंवा वस्त्र घालावं लागतील. But even more important is to take care of the soul, feed the soul. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की आपण आत्म्याची काळजी घेतली पाहिजे, आत्म्याला खाद्य पुरवलं पाहिजे. So we feed the soul through this satsanga, through association of devotees. तर आपण आत्म्याला या सत्संगातून काहीतरी भरवू शकतो, खाऊ घालू शकतो. Through Sri Krishna Prasadam. कृष्ण प्रसादाच्या द्वारे And chanting the Hare Krishna Mahamantra. आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करून. Hare Krishna, 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 Hare Hare, Hare Rama, 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 Hare Hare.
So I am also going to put a resource in the chat regarding a very nice video on this topic. तर याच विषयावरती एक सुंदर व्हिडिओ आहे, ज्याची लिंक आता महाराज चॅट बॉक्स मध्ये टाकतील. And you can watch this video. It's in English, but you can watch it in your own time. ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आपण ते हा व्हिडिओ पाहू शकता. हा इंग्रजीमध्ये आहे. Yes, his devotee Anant Raghav Prabhu has made a very nice video. Which? Anant Raghav Prabhu. Okay, अनंत राघव प्रभू नावाच्या भक्तांनी हा सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे. And you can hear these topics also from him. आणि त्यांच्याकडून या विषयावर आपण ऐकू शकता. So we discussed today the science of the soul. तर आपण आत्म्याचे विज्ञान या ठिकाणी चर्चा करीत आहोत. The common sense, different proofs for the existence of the soul. सामान्य बुद्धी आणि बाकीचे इतरही पुरावे ज्याच्याद्वारे आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करता येऊ शकतं. He's gone. He's gone. जसं म्हणतात की तो गेला गेला मेला. My hands, my head, my shoulder, where am I? माझं डोकं, माझा हात, माझं शरीर, मी कुठे आहे? Near death experiences. आणि मृत्यू नजीकचे अनुभव. The patient in the operation goes out of the body. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की जो रोगी आहे तर तो शरीराच्या बाहेर येऊन पेशंट पाहत आहे. And the PLE, past life experiences, punarjanma. आणि त्यानंतर आपण पाहिलं की पुनर्जन्म, पूर्वजन्मीचे अनुभव. And we express the importance of taking care of the soul by chanting the Hare Krishna Mahamantra. आणि त्यानंतर आपण पाहिलं की या हरे कृष्ण महामंत्राच्या जपाद्वारे आपण कशी आत्म्याची काळजी घेऊ शकतो. So I'm going to stop here and ask if there are any questions or comments. तर मी या ठिकाणी थांबत आहे आणि आपले काही प्रश्न असतील आणि किंवा आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर आपण लिहू शकता किंवा विचारू शकता. You can unmute or you can raise your hands or you can put your question in the chat box. आपण स्वतः अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता किंवा आपला हँड रेज करा आणि आपल्याला बोलण्याची संधी दिली जाईल किंवा या चॅट बॉक्स मध्ये आपण आपला प्रश्न टाइप करू शकता. I see one Balkrishnan Kelkar has his hand raised. I don't know if he has a question or not. He has raised hand from start only, but there are some questions. Comment box. So can we unmute him or are there any questions? There is question in chat box. Okay. Hare Krishna. How to connect with Supreme Soul? How to what? How to connect with Supreme Soul? How to connect with the Supreme Soul? Very nice question. Yeah. Thank you. This is question So from in the Brihad Narada Purana, there's a wonderful shloka. बृहन नारदीय पुराणामध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे. Hare Nama eva kevalam balo nasteva 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 gaturamrita. That we should chant the holy name, chant the holy name, chant the holy name. There's no other way, no other way, no other way. या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की आपण हरिनामाचा जप केला पाहिजे, हरिनाम घेतलं पाहिजे आणि हरिनामच घेतलं पाहिजे. दुसरा कुठलाही उपाय नाही, दुसरा कुठलाही उपाय नाही आणि दुसरा कुठलाही उपाय नाही. So this is the age of Kali Yuga, and chanting Hare Krishna Mahamantra in Sankirtan is the Yuga Dharma. तर हे जे युग आहे हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये हरिनामाचा जप हा युग धर्म आहे. So this is the method given to us by the Shastra. तर ही पद्धत आपल्याला शास्त्राने दिलेली आहे. So we have to accept the method given to us by the Shastra. तर आपण हे शास्त्रामध्ये दिलेली पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. We cannot invent our own method. आपण आपली स्वतःची पद्धत तिचा विकास करू शकत नाही किंवा तयार करू शकत नाही.
Just like when you go to the doctor, he gives you a prescription. त्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर आपल्याला एक प्रिस्क्रिप्शन देतात. You take the prescription to the drugstore, to the chemist. Can you repeat, Maharaj? You take the prescription to the chemist. आणि तुम्ही ते प्रिस्क्रिप्शन घेऊन एका मेडिकल मध्ये जाता. Medical. So then when you reach the medical, you don't tell the medical wala, I want the yellow pill, I want the green liquid, I want the pink tablets. You don't choose yourself. You give the prescription and the medical wala will give you the medicine according to the prescription. तर आपण मेडिकल वाल्याकडे जाऊन आपण सांगत नाही की मला पिवळे गोळे पाहिजे आणि हिरवं औषध पाहिजे आणि हे पाहिजे आणि ते पाहिजे. तर आपण प्रिस्क्रिप्शन प्रमाणे तो जे देईल ते घ्यायला पाहिजे. So the prescription given to us in Kali Yuga is chanting Hare Krishna Mahamantra. तर कलियुगातल्या जीवासाठी आपल्यासाठी प्रिस्क्रिप्शन दिलेले आहे की आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. This is the main mool. Of course, there are 9 processes of devotional service. तर भक्तीच्या 9 विधा प्रकारची भक्ती आहे पण हे मुख्य आहे, मूळ आहे. Shravanam, Kirtanam, Vishnu Smaranam, Pada Sevanam, Archanam, Vandanam, Dasyam, Sakyam, Atmanivedanam. These are 9 processes to reach the Supreme. But the most important is the chanting of the Hare Krishna Mahamantra. तर हे 9 विधा प्रकारची भक्ती आहे श्रवणापासून आत्मनिवेदन पर्यंत. पण त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे की हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे. Hare Krishna, Krishna Krishna, Hare 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 Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. You can ask. I hope this answers the question. तर आपला प्रश्न उत्तर मिळालं असावं. दुसरा एक प्रश्न आहे. There is another question, Maharaj. Who drive human soul or mind? Who is driving? Who drive to human soul or mind? Can you explain the question to me? I think he might be saying who is actual driver in the body? Is it soul or is it mind? Okay. So Shri Krishna gives a nice example in the Bhagavad Gita of the chariot and the driver. तर भगवद्गीतेमध्ये हा प्रश्न होता की या शरीरामध्ये कोण चालक आहे, आत्मा आहे का मन आहे. तर याच्या उत्तरामध्ये महाराज सांगत आहेत की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत एक सुंदर उदाहरण देतात की ज्याच्यामध्ये एक रथ आणि रथी यांचं वर्णन आहे. So there are 5 horses. They're the senses. तर या रथाला 5 घोडे आहेत जोडलेले, ते म्हणजे इंद्रिय आहेत. And then they are being held by the reins, and the reins are the mind. आणि ते घोडे लगामाद्वारे जोडलेले आहेत आणि ते लगाम म्हणजे मन आहे. And the reins are being held by the driver. The driver is the intelligence. आणि ते जे लगाम पकडलेला आहे तर तो सारथीने पकडलेला आहे. तो सारथी म्हणजे बुद्धी आहे. And then the passenger is the Atma, the soul. आणि त्याच्यामध्ये बसलेला जो रथी आहे किंवा जो प्रवासी आहे तो म्हणजे आत्मा आहे. So the intelligence must be strong to control the mind so horses don't go crazy. तर बुद्धी एवढी प्रगत असली पाहिजे की त्यानं मनाच्या द्वारे या इंद्रियांना संयमित केलं पाहिजे. So the intelligence is driving and the mind is the reins and the Atma is the passenger. तर या ठिकाणी बुद्धी सारथी आहे, मन लगाम आहे आणि आत्मा रथी आहे किंवा प्रवासी आहे. So read the Bhagavad Gita every day to strengthen your intelligence. तर आपण दररोज भगवद्गीतेचं अध्ययन करा जेणेकरून आपली बुद्धिमत्ता एकदम प्रगत होईल. And then the Atma will have a smooth ride.
आणि त्यावेळेस आत्मा जो प्रवासी आहे त्याचा प्रवास एकदम सुकर होईल. Okay, thank you. Next question. There is another question. I have a question that while performing our Krishna consciousness, sometimes we feel very enthusiastic and sometimes our enthusiasm comes down. So how to maintain such state of consciousness in Grahastha life? Please elaborate, Maharaj. Dayalu Vithoba Prabhu. Okay, Dayalu Vithoba Prabhu. Dhanavat Pranam, Jai Shri Prabhupada. So thank you for your nice question. तर इथे या ठिकाणी त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की कृष्ण भावनेमध्ये कधी कधी आपला उत्साह असतो आणि कधी कधी आपला उत्साह कमी होतो, तर हा उत्साह कसा टिकून ठेवायचा. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. Question is how to maintain enthusiasm in Krishna consciousness. Yeah, because enthusiasm is required in all the different ashrams. Also in the brahmachari, vanaprastha, grahastha, sannyas ashram, we all have to maintain enthusiasm. तर उत्साह आहे हा सर्वच आश्रम मध्ये, ज्याच्यामध्ये ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ किंवा संन्यास, सर्वच आश्रम मध्ये आपल्याला उत्साह टिकवून ठेवणं गरजेचं असतं. So try to associate with devotees and serve them. तर आपण भक्तांचा संग करा आणि त्यांची सेवा करा. This is a 2-point process. तर हा 2 मुद्द्यांचा प्रक्रिया आहे. Find the association of devotees and serve them. तर भक्तांचा संग प्राप्त करा आणि त्यांची सेवा करा. And if you cannot serve them personally, serve their instructions. तर आपण त्यांची प्रत्यक्ष सेवा करू शकत नसाल तर त्यांच्या आज्ञांचं पालन करून त्यांची सेवा करा. Srila Prabhupada has given instructions to all initiated devotees. श्री प्रभुपादांनी सर्व दीक्षित भक्तांना काही आज्ञा दिलेल्या आहेत. Chant 16 rounds of the Hare Krishna Maha Mantra and follow the 4 regulative principles. हरे कृष्ण महामंत्राच्या कमीत कमी 16 चांगल्या माळा करा आणि 4 नियमाचं पालन करा. And engage in the service of the Sankirtan mission. आणि या संकीर्तन आंदोलनाच्या सेवेमध्ये सहभागी व्हा. If you do these things with all full sincerity, then Krishna will bless you with enthusiasm in Krishna consciousness. तर आपण या गोष्टी तर उत्साह प्रामाणिकपणे कराल तर भगवंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला उत्साह प्रदान करतील. Hare Krishna. Hare Krishna. There is another question. When I doing chanting, that time my mind is not stable. So what can I do? Okay, thank you. प्रश्न असा आहे की ज्या वेळेस मी जप करतो त्यावेळेस माझं मन स्थिर राहत नाही, तर मी काय करू शकतो? You keep trying. तर आपण प्रयत्न करत राहा. If at first you are not successful, just try again. आपण सुरुवातीला जर यशस्वी नाही झाला तर पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा प्रयत्न करा. Don't give up. आपण कधीही हार मानू नका. Practice makes perfect. प्रयत्नाने व्यक्ती परिपूर्ण बनतो. Did you ever learn to ride a bike? तुम्ही कधी सायकल चालवायला शिकला? Were you stable the first time? तुम्ही पहिल्याच वेळेस स्थिर होता का? I remember when I was small, I was learning to ride the cycle. तर मला आठवतंय की मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस सायकल शिकत होतो. My father was pushing me. माझे वडील मला ते करण्यास बाध्य करत होते. And my cycle would fall over. आणि माझी सायकल खाली पडत होती. I would cry. आणि मी रडायचो. Then my father would say, try again. त्यावेळेस माझे वडील म्हणायचे पुन्हा प्रयत्न कर. I got on again. पुन्हा आणि पुन्हा परत. Cycle. आणि पुन्हा मी प्रयत्न करायचो. Again, same thing. आणि पुन्हा पडायचो आणि पुन्हा रडायचो. Then my father said, try again. त्यावेळेस माझे वडील म्हणायचे पुन्हा प्रयत्न कर. Then eventually I learned. आणि शेवटी मी शिकलोच. So chanting is the same way. Our mind is not stable. We have to keep trying. तर जपाचंही असंच आहे की आपलं मन स्थिर नाही, आपल्याला प्रयत्न करत राहावं लागेल. Then keep trying. You will become successful after some time. तर आपण प्रयत्न करत राहाल तर काही दिवसानंतर, काही वेळानंतर आपण यशस्वी व्हाल. Pray to Krishna. भगवंतांना प्रार्थना करा. He's our supreme father. ते आपले परमपिता आहेत. He will push you. He will help you.
तर ते आपल्याला नक्कीच मदत करतील. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. And seek out the association of devotees and chant with devotees if possible. तर भक्तांचा संग घ्या आणि जप करा. Hare Krishna. Right. There are some questions. Would you like to take one? Okay. What is this Marathi question? Atalaya ek sharir modern dusya sharir. Where the soul, how many days it takes to for the soul to take new body? How long does it take a soul to take a new body? Yes, after leaving one body, after how many days he takes another body? That is the question. This is a technical question and I cannot give you an exact number. तर प्रश्न असा आहे की आत्मा एक शरीर सोडल्यानंतर दुसऱ्या शरीरामध्ये कधी जाऊ शकतो. तर हा तांत्रिक प्रश्न असल्याप्रमाणे आहे की याचं निश्चित उत्तर सांगता येत नाही. I would say that it depends on the next destination also. तर याच्यामध्ये त्या व्यक्तीचं पुढचं गंतव्य काय आहे त्याच्यावरही ठरतं की तो दुसऱ्या शरीर किती दिवसांनी प्राप्त करणार. If you live very sinful, then you might take your next birth as an animal. तर आपण खूप पाप केले असेल तर आपल्याला पुढचं जन्म एका प्राण्याचाही मिळू शकतो. Then you have to go to hell for some time also. तर त्या स्थितीमध्ये आपल्याला सुरुवातीला नरकामध्ये काही दिवस काढावे लागतात. If you live very pious life, you go to the heavenly planets. जर आपण पुण्यशाली जीवन जगला तर आपण स्वर्गामध्ये जाल. And if you are Krishna conscious, if you remember Krishna at the time of death, you go back to Krishna Loka. जर आपण मृत्यूच्या समयी भगवान कृष्णांना जर स्मरण केलं तर आपण कृष्ण लोकामध्ये वैकुंठामध्ये जाल. So that takes less time. That's fast. तर याच्यामध्ये खूपच कमी वेळ लागतो. आपण लगेच वैकुंठामध्ये जाऊ शकतो. So it depends on case to case basis. तर हे प्रत्येक केस नुसार वेगळं असू शकतं. Can take a long time. कधी जास्त वेळ लागू शकतो. Best is to remember Krishna at the time of death. तर उत्तम आहे की आपण मृत्यूच्या समयी भगवंताचं स्मरण करावं. By chanting the Hare Krishna Maha Mantra. आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करू शकतो. At the time of death. मृत्यूच्या समयी. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. So it's 8 o'clock, Prabhu. We should conclude. I'd like to thank everyone for joining us for this program this evening. तर मी सर्वांचा आभार मानतो. आज या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला. I'm speaking from here in Sri Pandharpur Dham. तर मी इथून पंढरपूर धामातून आपल्याशी संवाद साधत आहे. And I'd like to invite all of you to please come and visit here in Sri Pandharpur Dham. तर मला खूप आनंद होईल की आपण सर्वांनी या ठिकाणी श्री पंढरपूर धाम मध्ये एकदा अवश्य भेट द्या. I'm putting my email address in the chat. तर या चॅट बॉक्स मध्ये महाराज तुमचा ईमेल ऍड्रेस देत आहेत. And if you have any questions, we could not answer all the questions. We ran out of time. If you like, you can email me. तर आपण वेळेच्या अभावी सगळे प्रश्न उत्तर करू शकलो नाही. पण आपण जर आपल्याला हवा असेल तर आपण या चॅट बॉक्स या ईमेल वरती मेल करू शकता आणि आपले प्रश्न विचारू शकता. And I'll do my best to answer your questions. आणि मी पूर्ण प्रयत्न करेन की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा. Thank you very much. आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. Grantaraj Bhagavad Gita ki जय. Srila Prabhupada ki जय. Sri Pandharpur Dham ki जय. Gaur Premanande. हरे हरि बोल. परम पूज्य श्री कृष्ण चैतन्य स्वामी महाराज की जय.
बहुत बहुत धन्यवाद. हरे हरे कृष्ण. कृष्ण. तर जे सर्व उपस्थित पार्टिसिपंट आहेत त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी चॅट बॉक्स मध्ये वाय टाईप करा. आपले आज अटेंडन्स लागेल याच्याद्वारे. आपण जस्ट वाय टाईप करा, त्याच्याद्वारे आम्ही आपली अटेंडन्स कन्सिडर करू. चॅट बॉक्स आमच्याकडे सेव्ह होत आहे. तर आपण मीटिंग लिव्ह करण्याच्या आधी चॅट बॉक्स मध्ये वाय लिहा. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर आपण सर्वांना सूचित करण्यात येते की उद्या याच संध्याकाळी 7 वाजता बरोबर आपणाला आपलं विशेष सहभागी आहे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, जे आजचे जे प्रवक्ते होते श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज यांचे हे गुरु आहेत, विश्वविख्यात संत आहेत आणि श्रील प्रभुपादांचे प्रथम भारतीय शिष्य आहेत आणि जगभर ते संकीर्तनाचा प्रचार प्रसार करतात. ते आपल्याला उद्या प्रवचन मार्गदर्शन करणार आहेत की आपण भगवंताची प्राप्ती कशी करू शकतो किंवा भगवंताचा शोध कसा करू शकतो या संबंधी. तर आपण सर्वांनी अधिकाधिक संख्येनं आणि वेळेवरती हजर व्हा. आपण सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. हरे कृष्ण. जय श्री प्रभुपाद की जय. गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.